या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप आणणारे अभिनेते विजय भाजपसोबत जाणार, बड्या नेत्याची थेट ऑफर। देशातील 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत राजकीय भूकंप झाला आहे। 3 राज्यात भाजपची सत्ता येणार आहे, तर तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेते विजय यांच्या तमिळगा व्यतिरिक्त कळघम पक्षाने राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे। येथे अभिनेते विजय यांच्या तमिळगा व्यतिरिक्त कळघम पक्षाची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पक्षाने 100हून अधिक जागांवरती आघाडी घेतली आहे। सध्या सत्ता स्थापनेच्या चर्चा सुरू झाल्या असून भाजप सत्तेत जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। भाजपकडून अभिनेता विजय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। येथे भाजपच्या बड्या नेत्याने यासाठी प्रयत्न सुरू केले असून एनडीएत येण्याची ऑफर देखील दिलेली आहे। देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सोमवार सुरुवात झाली। दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट झाले, ज्यात भाजपने पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीत सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली, तर तामिळनाडू आणि केरळमध्ये सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। केरळमध्ये सत्ताधाऱ्यांना धक्का बसला असून येथे काँग्रेस सत्तेत आले आहे, तर तामिळनाडू विधानसभेत अभिनेता विजय यांच्या व्हीटीकेला मोठे यश मिळाले आहे। दरम्यान आता भारतीय जनता पार्टीने अभिनेता विजय यांना एनडीएत येण्याची ऑफर दिली आहे। याबाबत आता राजकीय हालचालींना वेग आला असून एका कार्यक्रमात तामिळनाडूतील भाजपच्या उपाध्यक्ष खुशबू सुंदर यांनी तसा प्रस्ताव दिला आहे। त्यांनी एआयडीएमकेच्या नेतृत्वाखालील आघाडी बहुमताच्या जवळ पोहोचल्यास विजय यांनी एनडीएमध्ये यावे, त्यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचे वक्तव्य केलं आहे। तसेच यावेळी खुशबू यांनी विजय यांचा धाकटा भाऊ असा उल्लेख करत स्वतःला थोरली बहीण असे म्हटले आहे। तसेच युतीच्या शक्यतेबाबत त्यांना विचारले असता याचा निर्णय भावालाच घ्यावा लागेल। अक्का म्हणून माझ्या मनात विजयाबद्दल अत्यंत आदर आणि स्नेह आहे। माझ्या धाकट्या भावाला माझ्या सदैव शुभेच्छा, मात्र निष्ठा ही माझ्या पक्षाशीच आहे, असेही खुशबू यांनी म्हटले आहे।